सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लास्ट लेक्चरमध्ये आपण फोटो सिस्टीम आणि फोटो सिस्टीमशी रिलेटेड असणारं या ठिकाणी डिस्क्रिप्शन पाहिलं होतं. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू मूव टुवर्ड हाऊ दॅट क्लोरोफिल पार्टिसिपेट इज इन फोटोसिंथेसिस. क्लोरोफिल फोटोसिंथेसिसमध्ये कसं पार्टिसिपेट करते तर याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बोलायचं आहे. Okay, so just see here what about we can say it as a role of chlorophyll is in photosynthesis. Role of chlorophyll A in photosynthesis. Role of chlorophyll A in photosynthesis. So photosynthesis, chlorophyll is a major pigment. Chlorophyll is a major pigment in photosynthesis. Chlorophyll is a major pigment in photosynthesis. Photosynthesis मधला मेजर पिगमेंट आहे. तर हा जो असतो इट acting as master molecule or reaction center acting as master molecule or reaction center. क्लोरोफिल हा एक मास्टर मॉलिक्यूल किंवा रिॲक्शन सेंटर म्हणून काम करेल. आता कसा काम करेल बघा. सो मेकॅनिझम ऑफ वर्किंग, मेकॅनिझम मध्ये कसं आहे बघा. हा आहे क्लोरोफिल ए कुठं ॲट ग्राउंड स्टेट मीन्स नो नेट चार्ज ऑन दॅट क्लोरोफिल. क्लोरोफिल हा ग्राउंड स्टेटला आहे आणि या ग्राउंड स्टेटला असलेला जो काही क्लोरोफिल आहे तर या क्लोरोफिलमध्ये एक इलेक्ट्रॉन इथं लोकेटेड आहे समजा. Okay, suppose that electron is located in the that second cell. Okay, second cell मध्ये electron आहे. So when that chlorophyll A receive the light receive केली. So light receive केल्याच्या नंतर that electron which move from lower energy level to the higher energy level, electron असं जंप करेल, वरती जाईल आणि पुन्हा असं खाली इथून या सेल मध्ये येईल. Electron which jump from the lower energy level to the higher energy level, lower energy level वरून higher energy level ला. आता lower energy level म्हणजे काय लक्षात घ्या. तुम्ही ॲटम जर कन्सिडर केला, हा ॲटम आहे तर याच्यामध्ये अशा सेल आहेत. तर याची जी पहिलं आहे समजा ही सेल आहे तर हिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात समजा. हिची एनर्जी ही 2 इलेक्ट्रॉन एवढी झाली, पण दुसरी सेल आहे तिच्यामध्ये या ठिकाणी किती 8 इलेक्ट्रॉन बसतात. ओके, म्हणजे एनर्जी लेवल ही सेकंड सेलची जास्त झाली बिकॉज विच कॅरीज मोर इलेक्ट्रॉन. ओके, या पद्धतीनं. तर असं आहे इलेक्ट्रॉन विच जम्प फ्रॉम द लोअर एनर्जी लेवल टू द हायर एनर्जी लेवल. इलेक्ट्रॉन जम्प करेल बिकॉज ऑफ सनलाइट. इन दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटो एक्सायटेशन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटो एक्सायटेशन. याला आपण फोटो एक्सायटेशन म्हणणार. फोटो एक्सायटेशनचा अर्थ कळतोय का बघा. फोटो एक्सायटेशनचा अर्थ होतो सो इलेक्ट्रॉन्स
jump from lower energy level lower to the higher energy level, lower energy level वरून higher energy level ला इलेक्ट्रॉन जंप करत असेल, इलेक्ट्रॉन jump from lower energy level to the higher energy level due to कुणामुळे, due to light, sunlight, लाईट मुळे इलेक्ट्रॉन जंप करतोय फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू द हायर एनर्जी लेवल. दिस इज कॉल्ड ॲज फोटो एक्सायटेशन विच इज फॉर 10⁻⁹ सेकंद. ज्यावेळेस स्पेक्ट्रोस्कोपी नावाची पद्धत केली गेली स्पेक्ट्रोस्कोपीनं, तर इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन करण्यासाठीची ही पद्धत आहे. तर याच्यावरून कळालं की इलेक्ट्रॉन हा ॲटम पासून मूव्ह झाला, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, या ॲटम पासून मूव्ह झाला, इथं इलेक्ट्रॉन गेला या एनर्जी लेवलवरून, तर हे किती वेळासाठी इथं थांबला, सो विच इज फॉर 10⁻⁹ सेकंड एक्साइट झाला. पुन्हा हा खाली येईल आणि वरच्या लेवलवरती जाईल, खालच्या लेवलवरून वरच्या लेवलवर तो जंप करेल. आणि या कशामुळं, तर बिकॉज ऑफ सनलाईट, अँड दिस इज सेड टू बी द फोटो एक्सायटेशन. आणि असं झाल्यामुळं मग तो वर इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड जो झालेला इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन वरच्या वर काढून घेण्याचं काम, समजा हे वरती इथं असं आहे, क्वांटाझोम आहे थायलॅकॉइडच्या आतमध्ये, हे थायलॅकॉइड आहे त्याच्या आतमध्ये ग्रुप आहे, तर याच्यातून इलेक्ट्रॉन असा एक्सपेल केला गेला वरती, आणि जो एक्सपेल केला गेलेला इलेक्ट्रॉन आहे तो वरची वर पिकअप करण्याचं काम, ओके, दॅट इलेक्ट्रॉन विच इज दॅट टेकन अप बाय द इलेक्ट्रॉन कॅरियर. इलेक्ट्रॉन कॅरियर प्रेझेंट असतात जे इलेक्ट्रॉन वरची वर पिकअप करतात. या प्रक्रियेला या ठिकाणी काय म्हणलं जातं लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन एक्साइट करणं, दिस इज द फोटो एक्सायटेशन. आणि इलेक्ट्रॉन पिकअप केल्याच्या नंतर बेसिकली याच्यामध्ये हा क्लोरोफिल ए या ठिकाणी इलेक्ट्रॉन वरती गेला इथं, आणि याच्यावरती इलेक्ट्रॉन काढून घेतला, यानं काढून घेतला, म्हणजे या क्लोरोफिल वरती आला पॉझिटिव्ह चार्ज, विथ चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, अँड दिस इज सेड टू बी द आयोनाइज्ड स्टेट. दिस इज आयोनाइज्ड स्टेट. या स्टेटला आयोनाइज्ड स्टेट म्हणलं जातं, लक्षात घ्या, ओके. सो दॅट क्लोरोफिल ए ग्राउंड स्टेटचं कन्वर्जन क्लोरोफिल एचा पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज आयोनाइज्ड स्टेट. अँड ॲट द लास्ट दॅट आयोनाइज्ड स्टेट ही जी काही कंडिशन आहे लक्षात घ्या, तर या आयोनाइज्ड कंडिशनमध्ये आयन तयार झालं, इलेक्ट्रॉन पिकअप झाल्याच्या नंतर, वाटलंच तर तुम्ही असंही म्हणू शकता, बेसिकली ग्राउंड स्टेटचं या ठिकाणी इलेक्ट्रॉन एक्सपेल झाला, इथून इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड झालाय. तर फर्स्ट ऑफ ऑल दिस इज एक्साइटेड स्टेट, अँड लास्ट क्लोरोफिल ए याच्यावर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, अँड दिस इज अ आयोनाइज्ड स्टेट. दिस इज आयोनाइज्ड स्टेट. या पद्धतीनं बेसिकली हा पार्ट आहे. तर हा फोटोसिंथेसिस मधला रोल आहे या क्लोरोफिलचा, लक्षात घ्या. तर क्लोरोफिल या पद्धतीने वर्क करेल, इलेक्ट्रॉन घेईल, एक्सपेल करेल, पुन्हा आयोनाइज्ड होईल, पुन्हा इलेक्ट्रॉन घेईल, आता परत इलेक्ट्रॉन कुणाकडून घेईल, तर हे पुढे बघूयात आपण, लक्षात घ्या. पण प्रायमरी तुम्हाला हे कळून घ्या की याला मास्टर मॉलिक्यूल म्हणण्याचं काम काय, कारण काय, तर हे डायरेक्टली या प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहे. बाकीचे जे काही मॉलिक्यूल्स आहेत लक्षात घ्या. सो इथं जर तुम्ही बघितलं, मी इथं फोटो सिस्टीम ऑलरेडी डिनोट केलेली, दर्शवलेली, आता बघा पुन्हा एकदा दर्शवतोय. ओके, तर अशी एक फोटो सिस्टीम आहे. याच्यामध्ये हे जे आहे याचं नाव आहे क्लोरोफिल ए, ओके, दॅट इज रिॲक्शन सेंटर. आणि हे जे बाकीचे सगळे आहेत एवढे हे, सो वी कॉल देम ॲज ॲक्सेसरी पिगमेंट्स. हे सगळे जे आहेत त्यांना म्हणायचं ॲक्सेसरी पिगमेंट्स.
ओके, आता बेसिकली जर तुम्ही बघितलं तर क्लोरोफिल ए हा जो आहे याच्यामध्ये P680 किंवा P700 असा मॉलिक्यूल असेल. ओके, तर हे P680 किंवा 700 कशावर डिपेंड आहे तर ऑलरेडी आपलं झालं आहे. फोटो सिस्टीमचा कुठला प्रकार आहे, हे कम्प्लीट जे काही स्ट्रक्चर आहे, दिस इज अ फोटो सिस्टीम. दिस इज अ कम्प्लीट फोटो सिस्टीम. हे कम्प्लीट फोटो सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये बेसिकली जर तुम्ही बघितला याच्यामध्ये जर तुम्ही कंप्लीट बघितला तर हे ॲक्सेसरी मॉलिक्यूल काय करतात लक्षात घ्या. दे रिसीव्ह द सनलाइट अँड ट्रान्सफर देअर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन मॉलिक्युल्स टू अदर मॉलिक्युल्स. याच्याकडून याला देतील, याच्याकडून याला येईल, याच्याकडून याला येईल. हा इलेक्ट्रॉन याच्याकडे जर असेल तर तो इकडे येईल, नंतर याच्याकडे, फायनली याच्याकडे. सो याच्याकडून याच्याकडे, मग याच्याकडे आणि फायनली याच्याकडे. तर अशा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील. सो दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स from accessory molecules, accessory pigments to the chlorophyll A. accessory pigments कडून chlorophyll A कडे इलेक्ट्रॉन्सची जी मूवमेंट आहे, this is somewhat we just take by the resonance. रेझोनन्स इफेक्ट तुम्ही बेन्झीनच्या रिंगमध्ये बघितलेलं असेल केमिस्ट्रीमध्ये. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ॲक्सेसरी पिगमेंट्सकडून प्रत्येक मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये अशा सेल असतील लक्षात घ्या, कारण केमिकल आहे, ऑर्गॅनिक केमिकल आहे हा. तर याच्यामध्ये बेसिकली प्रत्येक जो काही मॉलिक्यूल आहे तो पुढं पास केला जाईल इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल प्रत्येक इलेक्ट्रॉन पास करेल आणि फायनली क्लोरोफिल एला देईल. क्लोरोफिल ए ही प्रक्रिया दाखवेल, इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड करेल आणि एक्सपेल्ड केलेला इलेक्ट्रॉन नंतर या लोकुलसमध्ये इनसाइड द लोकुलस, थायलॉइडच्या आतमध्ये जे काही फ्री स्पेस आहे, दिस इज समवॉट सेड टू बी द लोकुलस, त्याच्या आतमध्ये होईल आणि एक्सपेल्ड झालेला इलेक्ट्रॉन वरचीवर पिकअप करण्याचं काम, काढून घेण्याचं काम या ठिकाणी कुठं होईल तर या स्ट्रक्चरशी रिलेटेड होईल. याला अतिशय महत्त्व आहे, लक्षात घ्या. हा पूर्ण भाग व्यवस्थित बघून घ्या. आता अजून राहिला प्रश्न, या प्रत्येकाकडे इलेक्ट्रॉन पुन्हा पुन्हा येतात कुठून, लक्षात घ्या. तर ही प्रक्रिया आपण पुढे बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये. दॅट इज अबाउट द सायक्लिक फोटोसिंथेसिस, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. फोटोफॉस्फोरिलेशन या शब्दाचा अर्थ होतो लाईटच्या प्रेझेन्समध्ये एटीपी तयार होणं, लक्षात घ्या. ओके, तर बघूयात आपण हा सर्व भाग. एकंदरीत तुम्हाला हा पूर्ण भाग कळालेला असावा. या ठिकाणी ॲक्सेसरी पिगमेंटचं क्लोरोफिल ए मध्ये कन्व्हर्जन होईल, म्हणजे ट्रान्सफर होईल ॲक्सेसरी कडून क्लोरोफिल ए कडे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल बाय द रेझोनन्स इफेक्ट. ओके, सो जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स. नाउ वी आर गोइंग टू मूव टुवर्ड दॅट नेक्स्ट पार्ट दॅट इज सेड टू बी, वी कॅन से इट ॲज अ mechanism of photosynthesis. Mechanism of photosynthesis. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा मेकॅनिझम या ठिकाणी लर्न करायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. फोटोसिंथेसिस ही जी काही प्रक्रिया आहे, फोटोसिंथेसिस इज अ photochemical or physiological or physiochemical process. Photosynthesis is a physiochemical process. In photosynthesis actually, या photosynthesis मध्ये काय होतं लक्षात घ्या, तर दोन फेजेस असतात. It occurs in TWO2 phases. दोन फेजेस मध्ये फोटोसिंथेसिस होईल. It occurs in 2 phases. Number A, that is light
dependent phase. Light dependent phase means the part which is depend on light. Light वर depend असणारा part, light dependent phase, which is also said to be the light reaction. त्याला दुसरं नाव आहे लाईट रिॲक्शन. ओके, किंवा ती रिॲक्शन जी शोधून काढली, इट वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट रॉबर्ट हिल, सो दॅट इज ऑल्सो सेड टू बी द हिल रिॲक्शन. ओके, रॉबर्ट हिलनं फोटोलायसिस ऑफ वॉटर शोधून काढलं म्हणून तिला हिल रिॲक्शन पण म्हणलं जातं, लक्षात घ्या. लाईट डिपेंडंट फेज, लाईट रिॲक्शन. आणि दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो पार्ट आहे, दिस इज अ लाईट इंडिपेंडंट, light independent phase, or light independent, that is nothing but the dark reaction. Light independent, that is nothing but the dark reaction. Light independence ला dark reaction म्हणलं जाईल. or this is somewhat said to be the Blackman's reaction. Blackman's reaction. आता बघा, लाईट इंडिपेंडंट फेज आहे, डार्क रिॲक्शन आहे, ब्लॅकमन्स योगायोग आहे, लक्षात घ्या. डार्क रिॲक्शन सेड टू बी द ब्लॅकमन्स. ओके, सो डार्क रिॲक्शन दॅट इज सेड टू बी द ब्लॅकमन्स रिॲक्शन. सो लाईट इंडिपेंडंट फेज, लाईट रिॲक्शन, हिल रिॲक्शन हे त्याचे अल्टरनेटिव्ह नाव आहेत, लक्षात घ्या. आपल्याला या दोन फेजमध्ये डिटेलमध्ये जायचं आहे. ओके, फोटोसिंथेसिस लर्न करत असताना तुम्हाला लाईट डिपेंडंट अँड लाईट इंडिपेंडंट या दोन फेजेस कळायला पाहिजेत, लक्षात घ्या. ओके, तर हे अशा प्रकारची रिॲक्शन आहे. अजून जर डिटेलमध्ये एक अल्टरनेटिव्ह नाव बघायला गेलं याचं, तर ते असं आहे की या लाईट डिपेंडंट फेजमध्ये काय होतं, सनलाईट रिसीव्ह केली जाते अँड बाय युजिंग दॅट सनलाईट, दॅट लाईट एनर्जी विच कन्व्हर्टेड इन टू द केमिकल एनर्जी, दॅट इज ATP अँड NADPH. म्हणून या लाईट डिपेंडंट फेजला आणखी एक नाव आहे, दॅट इज सेड टू बी द फोटो म्हणजे लाईट, फोटोकेमिकल फेज. फोटोकेमिकल फेज. आणि या डार्क रिॲक्शनला दुसरं नाव आहे, दिस इज समवॉट कॉल्ड ॲज बायोकेमिकल फेज. ओके, बायोकेमिकल फेज. वरती फोटोकेमिकल फेज आणि खाली बायोकेमिकल फेज असे यांचे अल्टरनेटिव्ह नाव आहेत, लक्षात घ्या. तर हे होतं फोटोसिंथेसिसच्या दोन स्टेप्समध्ये होणं. आता याच्यामध्ये अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. फोटोसिंथेसिसचा मेकॅनिझम कळण्याच्या आधी वी मस्ट नो अबाउट दी फोटोलायसिस ऑफ वॉटर कॉन्सेप्ट. ओके, photosynthesis mainly depends on light. Which helps to convert water, or which help to split water into H plus and electrons, called photolysis of water, called as photolysis of water. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं 4 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट असते. these 4 water molecules which are further converted into 4 H plus ion and 4 electrons. Okay, we just take that 4 H plus and 4 OH minus ion. Okay, 4 वॉटर मॉलिक्यूलचे स्प्लिटिंग होईल 4 H प्लस आणि 4 OH मायनस मध्ये. तर या प्रक्रियेला म्हणलं जातं फोटोलायसिस विच रिक्वायर amine, manganese, calcium and chlorine
Mn, calcium and chlorine. Okay, they are required for this process, that is photolysis of water. Photolysis of water साठी गरजेचे 4H+ आणि 4OH- हे आयन तयार होतील याच्यापासून. याच्यामध्ये 4H+ आणि 4OH- या OH- आयनचं पुन्हा रूपांतर या ठिकाणी कशामध्ये होतं बघा. या OH- रूपांतर पुन्हा 4 इलेक्ट्रॉन प्लस 2 water molecule and plus 1 O2 which liberated as a gas. ओके, तर या पद्धतीने कन्वर्जन होईल त्याचं. ओके, म्हणजे बेसिकली जर फुल रिॲक्शन लिहायची झाली याची तर असं लिहावं लागेल 4H2O यांचं रूपांतर 4H+ आयन प्लस 4 इलेक्ट्रॉन प्लस 2 वॉटर प्लस 1 O2 हे 4H+ 4 इलेक्ट्रॉन आणि 1 ऑक्सिजन लिबरेट होईल. तर अशा पद्धतीने इनडायरेक्टली तुम्ही जर बघितलं तर ही रिॲक्शन असेल. आणि ही रिॲक्शन कुणी शोधून काढलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गिवन बाय रॉबर्ट हिल. रॉबर्ट हिलनं डिस्कवर केली. दॅट इज सेड टू बी द हिल रिॲक्शन. ओके, तर या पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची. आता तुम्ही जे म्हणत होतात ना इथे इलेक्ट्रॉन परत कुठून येतात, याला गेल्यावर हा फेकतो, पुढे कॅरियर घेतात, तर हे इलेक्ट्रॉन परत यांना ॲक्सेसरीला देण्याचं काम, यांना इलेक्ट्रॉन पुन्हा देण्याचं काम कोणती प्रक्रिया करेल? फोटोलायसिस ऑफ वॉटर. Photolysis of water which continuously provide that electrons to the accessory pigments. ॲक्सेसरी पिगमेंट्सला इलेक्ट्रॉन पुन्हा देण्याचं काम या ठिकाणी होईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, व्यवस्थितरित्या बघून घ्या. जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स अँड नोट डाऊन दॅट ऑल पार्ट. ओके, now see here, what about that mechanism of photosynthesis. Mechanism of photosynthesis. Okay, now see here, what about the mechanism of photosynthesis? So in mechanism, the first part is concerned with that light dependent phase. Okay, mechanism of photosynthesis means याच्याशी रिलेटेड असणारा पहिला पार्ट आहे, दॅट इज लाईट डिपेंडंट फेज. लाईटवर डिपेंड असणारा फेज, दॅट इज ऑल्सो सेड टू बी द लाईट रिॲक्शन. याला लाईट रिॲक्शन म्हणायचं. ओके, आणि या फेजमध्ये घडतं काय लक्षात घ्या. In this phase light is used to form ATP and NADPH2 here, that is NADPH+H+. ओके, या पद्धतीनं. तर या पद्धतीचं कन्वर्जन असेल. लाईट इज यूज टू फॉर्म ATP and NADPH2. सो hence light energy converted as into chemical energy. Light energy converted into
केमिकल एनर्जी. लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये या ठिकाणी व्हायला लागेल आणि याच प्रक्रियेला लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये व्हायला लागेल. याच प्रक्रियेला हेन्स लाईट एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. सो दॅट इज फोटो केमिकल रिॲक्शन. फोटोकेमिकल रिॲक्शन, याला फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणायचं, लक्षात घ्या. ओके, लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये होईल. दिस इज समवॉट सेड टू बी द फोटोकेमिकल रिॲक्शन. याला फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणायचं. नंबर नेक्स्ट, this reaction is occurs in site of this reaction, it is occurring in grana or thylakoid. थायलॅकॉइडच्या आतमध्ये, ग्रानाच्या आतमध्ये ही रिॲक्शन व्हायला लागेल, लक्षात घ्या. इट इज ऑकर्ड इन ग्राना और थायलॅकॉइड. जस्ट कीप इन माइंड दैट ऑल द थिंग्स. Okay, so in this reaction, in this light dependent phase, actually that basic purpose is to form the ATP and NADPH2. Basic purpose is to form ATP and NADPH2. हे बेसिक फॉर्म करणं हे त्याचा बेसिक पर्पज आहे, मेन उद्देश आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या रिॲक्शनच्या दरम्यान या लाईट डिपेंडंट फेजमध्ये काय होतं बघा. इन दिस लाईट डिपेंडंट फेज, या लाईट डिपेंडंट फेजमध्ये अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. हाऊ दॅट ATP and NADPH2 फॉर्म. तर याच्यामध्ये दोन प्रकारच्या पार्ट आहेत. सो याच्यामधला एक भाग तुम्हाला कळायला पाहिजे. दिस इज समवॉट कॉल्ड ॲज फोटोफॉस्फोरायलेशन. फोटोफॉस्फोरायलेशन. Okay, photophosphorylation. This process of formation of, this process is a formation of, there is process of formation of ATP using or from ADP and inorganic phosphate IP. The process of formation of ATP तयार होना, adenosine triphosphate, from ADP, that is adenosine diphosphate and inorganic phosphate, यांच्या दोघांच्या कोलॅबोरेशनला ATP तयार होना. Process of formation of ATP from ADP and IP. So using sunlightच्या प्रेझेन्समध्ये, using sunlight is called photophosphorilation. याला फोटोफॉस्फोरिलेशन म्हणायचं. ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ATP फ्रॉम ADP अँड IP. ADP आणि IP पासून या ठिकाणी फोटोफॉस्फोरिलेशन ही प्रक्रिया होईल. दिस इज समवॉट कन्सर्न विथ, वी कॅन से इट ॲज दॅट ATP सिंथेसिस. ATP सिंथेसिसची मुद्दा आहे. ओके, तर आता काय होतं इथं लक्षात घ्या. इन दिस प्रोसेस, ओके, सो इन दिस प्रोसेस दॅट ADP मिक्स्ड अप विथ IP in presence of sunlight to form ATP. तर अशी प्रक्रिया एकंदरीत फोटोफॉस्फोरिलेशन आहे. तर या फोटोफॉस्फोरिलेशनचे दोन प्रकार असतात. देअर आर टू टाइप्स गिवन बाय डॉक्टर एर्नॉन नावाचा एक सायंटिस्ट आहे, हु डिस्कवर्ड पर्टिक्युलरली दॅट टू टाइप्स. Okay, two types of that photophosphorylations. Okay, we just take it as a first type, cyclic photophosphorilation, and other one, second type, non-cyclic phosphorylation. Cyclic photophosphorylation and non-cyclic photophosphorylation.
असे दोन प्रकार या ठिकाणी फॉस्फोरिलेशन मीन्स एटीपी फॉर्मेशनचे आहेत. जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. हे पूर्णपणे डोक्यात घ्या. आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये अगोदर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन बघूयात. सो जस्ट सी मग तुम्हाला नॉन सायक्लिक याच्यावरून बऱ्यापैकी तुम्हाला सांगता येईल, लक्षात घ्या. ओके, सो जस्ट सी व्हॉट अबाउट सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर हे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन हे जे काय आहे, इट इन्व्हॉल्व्स ओनली PS1 मीन्स द फोटो सिस्टीम 1. जर तुम्हाला इकडे मी जर सांगितलं नॉन सायक्लिक लिहा तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, लक्षात घ्या, किंवा व्यवस्थित कळालं पाहिजे. नॉन सायक्लिक जर इकडे लिहायचं झालं समजा तुम्ही नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन तर इट इन्व्हॉल्व्स ओनली PS1, तर इथं तुम्ही लिहिणार इन्व्हॉल्व्स बोथ PS1 and 2. Both PS1 and PS2 involved is in the non-cyclic photophosphorylation. Number next, in cyclic photophosphorylation. आता इथं PS1 आणि तिथं PS1, 2 दोन्ही वापरले गेलेत. तर इथं सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये काय होतं लक्षात घ्या, PS1 वापरला गेलाय म्हणजे याच्यामध्ये बेसिकली वॉटरची स्प्लिटिंगची गरज नाही आहे, कारण इलेक्ट्रॉन जाणार आहे तोच रिटर्न येणार आहे. म्हणजे आपण सांगू शकतो इलेक्ट्रॉन रिटर्न्स टू सेम रिॲक्शन सेंटर. इलेक्ट्रॉन्स रिटर्न टू सेम रिॲक्शन सेंटर. आणि इथं मात्र त्याची खात्री नाही आहे, कारण इलेक्ट्रॉन गेल्यानंतर परत येत नाही आहे. परत येत नाही म्हणजे एक सायकल कंप्लीट होत नाही आहे, कंप्लीट सर्कल होत नाही आहे, म्हणून याला इन नॉन सायक्लिक म्हणलं गेलं आहे. सो इलेक्ट्रॉन्स डू नॉट रिटर्न किंवा डज नॉट रिटर्न टू सेम क्लोरोफिल ए, दॅट इज रिॲक्शन सेंटर. जागेअभावी मी क्लोरोफिल ए नाव लिहिलं डायरेक्ट. ओके, रिटर्न येत नाही त्याच्यामुळे नॉन सायक्लिक झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन परत येतो म्हणजे याला परत इलेक्ट्रॉनची गरज नाही आहे, पण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेल्यावर रिटर्न येत नाही आहे म्हणजे याला पुन्हा इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ इथं फोटोलायसिस ऑफ वॉटर takes a place or needed. फोटोलायसिस ऑफ वॉटर नीडेड. याला फोटोलायसिस ऑफ वॉटर लागेल. याला नो नीड्स फोटोलायसिस ऑफ वॉटर. वॉटरची स्प्लिटिंगची गरज नाही आहे इथं, पलीकडे आहे पण इकडं स्प्लिटिंगची गरज नाही आहे. नो नीड ऑफ स्प्लिटिंग ऑफ वॉटर ऑफ फोटोलायसिस ऑफ वॉटर. नंबर नेक्स्ट, इथं या नॉन सायक्लिक आणि सायक्लिकमध्ये आता वॉटरचं फोटोलायसिस होतं आहे नॉन सायक्लिकमध्ये म्हणजे O2 रिलीज, आणि इथं नो ऑक्सिजन O2 रिलीज्ड. ओके, O2 रिलीज होत नाही या प्रक्रियेमधून, या सायक्लिकमधून, लक्षात घ्या. ओके, आणि अजून एक खासियत म्हणजे याच्यामध्ये ओनली ATP synthesis takes place. आणि इथं both ATP and NADPH2 takes place. Both ATP and NADPH2 takes place. दोन्ही पण होतील तिथं. इथं फक्त ATP तयार होईल, इथं ATP NADPH2 दोन्ही पण तयार होतील. अशा पद्धतीचा एकंदरीत भाग आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये अजून एक जर इम्पॉर्टंट पार्ट जर तुम्ही बघितला या सायक्लिकमध्ये,
तर तो म्हणजे या सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन जी काही रिॲक्शन आहे, या रिॲक्शनमध्ये जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कॅरियर ETS R हे इलेक्ट्रॉन कॅरियर्स कुठले आहेत बघा. वाटलंच तर याचं स्ट्रक्चर दाखवतो मी इथं. स्ट्रक्चर is somewhat like that. This is PS1. Electron is splitted, then return. इलेक्ट्रॉन्स असे एक्सपेल्ड होईल सॉरी, आणि पुन्हा इथं रिटर्न येईल. ओके, तर याच्या पद्धतीने इलेक्ट्रॉन रिटर्न येतो. याचं नाव आहे FRS, फेरिडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. त्याच्यानंतर इथं बेसिकली ते इलेक्ट्रॉन्स यांच्याकडून ETSकडे जातील, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. यांच्याकडे गेल्यानंतर इथे ADPचं रूपांतर ATPमध्ये होईल, आणि पुन्हा हे इलेक्ट्रॉन इथं येतील. इथं म्हणजे कुठं P700कडे असे इलेक्ट्रॉन रिटर्न येतील. ओके, या पद्धतीने. तर हे झालं स्ट्रक्चर व्हॉट अबाउट द सायक्लिक. आणि नॉन सायक्लिकचं कसं स्ट्रक्चर आहे बघा. नॉन सायक्लिक इथून इलेक्ट्रॉन एक्सपेल्ड केला, P680 PS सेकंड. इथं या ठिकाणी कोएन्झाईम क्युनॉन किंवा PQ कडे गेला, PQ कडून ETSकडे गेला. ओके, ETSमध्ये तुम्हाला मी नंतरच्या लेक्चरमध्ये सांगेल डिटेलमध्ये हे कसं असतं. या PQ कडून इलेक्ट्रॉन ETSकडे, ETSकडून तो इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल बघा. ETS दॅट 4 इलेक्ट्रॉन्स. इथं एक ADP प्लस IP कंबाईन होऊन ATP तयार होईल. नंतर इथं PC कडून इथं फायनली रिॲक्शन सेंटरकडे इलेक्ट्रॉन जातील, PS1. ओके, आणि हा इलेक्ट्रॉन पुन्हा एकदा एक्सपेल्ड केला जाईल फायनली FRSकडे, देन FD 4 इलेक्ट्रॉन्स. हे लाईट घेतील, पुन्हा एक्सपेल्ड करतील FD कडून मग फायनली NADP, आणि यांच्यापासनं मग NADPH2 असं. ओके, इथं 2 NADPH2 असतील, 2. ओके, 2 NADPवरती मायनस चार्ज, आणि जे 4 H प्लस आयन तयार होतं त्याच्या आधी दाखवले होते, ते 4 H प्लस याच्यामध्ये कंबाईन होतील, दॅट इज ट्वाईस NADPH2 मॉलिक्युल तयार होतील. तर हे नॉन सायक्लिक झालं, हे सायक्लिकच्या रिॲक्शन झाल्या. अशा पद्धतीने इनडायरेक्टली हे एकंदरीत मेकॅनिझमचा पार्ट होता. व्यवस्थित बघून घ्या. हा एक रिव्हिजन सिरीजचा पार्ट आहे, लक्षात घ्या. रिव्हिजन टू दॅट मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. तर हे लाईट डिपेंडंट फेज बद्दल होतं. लाईट डिपेंडंट फेजचे मेन प्रोडक्ट तुम्हाला कळाले का बघा. मेन प्रोडक्ट हे आहेत, त्यांना आपण ॲसिम्युलेटरी पॉवर म्हणतो, कारण ते कार्बनचे ॲसिम्युलेशन करण्यासाठी गरजेचे असतात. सो ॲट फर्स्ट जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स. ओके.